जिंकुशल कार्डियाक केअरने ठाणे शहरात प्रथमच अत्याधुनिक लीडलेस पेसमेकर प्रत्यारोपण यशस्वीरित्या करून हृदयरोग उपचार क्षेत्रात नवे पर्व सुरू केलंय. हृदयाचे ठोके मंदावणाऱ्या रुग्णांसाठी हा उपचार अधिक सुरक्षित, कमी आक्रमक आणि आरामदायी मानला जात आहे. याबाबत माहिती देताना हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर मयूर जैन यांनी सांगितले की पारंपरिक पेसमेकरमध्ये छातीखाली जनरेटर बसवून तारा हृदयापर्यंत नेल्या जातात. त्यामुळे संसर्ग, रक्तस्राव, लीड खराब होणे किंवा हालचालींवर निर्बंध यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. नवीन लीडलेस पेसमेकर मात्र विटॅमिन गोळी एवढ्या आकाराचा असून तो जांघेतील शिरेतून थेट हृदयात बसवला जातो. या प्रक्रियेसाठी मोठी शस्त्रक्रिया, छातीवरील जखम किंवा तारा आवश्यक नसतात. केवळ छोट्या छिद्रातून प्रत्यारोपण केले जाते आणि रुग्णाला साधारण 1 ते 1.5 दिवसात घरी सोडता येते. डॉक्टर जैन यांच्या मते या तंत्रज्ञानामुळे संसर्गाचा धोका कमी होतो, रुग्णांना जलद पुनर्वसन मिळते आणि दुसऱ्या दिवसापासून दैनंदिन कामे, व्यायाम किंवा योगास सुरुवात करता येते. पारंपरिक पेसमेकरची बॅटरी साधारण 10 वर्ष टिकते, तर लीडलेस पेसमेकरचं आयुष्य 14 ते 22 वर्षांपर्यंत असू शकतं. त्यामुळे हृदयाच्या ठोक्याच्या उपचारासाठी हा आधुनिक आणि प्रभावी पर्याय ठरत असल्याचं त्यांनी सांगितले. मी डॉक्टर मयूर जैन आहे, जिनकुशल कार्डियाक केअर ठाणेमधून. एक नवीन उपचार पद्धती ठाण्यामध्ये आम्ही लॉन्च केली आहे. त्याला म्हणतात लीडलेस पेसमेकर. लीडलेस पेसमेकर म्हणजे हा एक उपचार आहे अशा पेशंटसाठी ज्यांचे ठोके कमी पडतात हृदयामध्ये. हे फार कॉमन आजार आहे. 70च्या वयानंतर ऑलमोस्ट 30 to 40% लोकांना हा हार्टबीट कमी होण्याचा त्रास होतो आणि अशा पेशंटला पेसमेकर लावायची आम्ही ॲडवाईस देतो. आधी आम्ही पेसमेकर जो लावायचो तो एवढा मोठा होता, एवढा मोठा हा इथे छातीखाली लागायचा आणि याच्यासोबत 2 तारा, अशा लांब तारा ह्या हृदयामध्ये जायच्या. ह्याच्यामध्ये बराच प्रॉब्लेम पेशंटला होऊ शकतो. ही पण एकदम सर्टिफाईड थेरपी आहे, पण ह्याच्यामध्ये काय आहे की लोकल पॉकेट जो बनतो त्याच्यामध्ये ब्लिडिंग होणे, इन्फेक्शन होणे, जे तार आतमध्ये जातात ते एका नसामधून जातात, वेनमधून. त्या वेनमध्ये ब्लॉकेज होणे, ब्लॉकेज झाल्यामुळे लीड्स खराब होणे, लीड्स जर खराब झाल्या त्यांना मग चेंज करणे. आणि इथे एकदा इन्फेक्शन झाला तर तो इन्फेक्शन त्या लीड्सच्या थ्रू हार्टमध्ये पोहोचतो आणि दॅट कॅन बी लाईफ थ्रेटनिंग. त्यामुळे प्लस याच्यामध्ये हे लावल्यावर पेशंटला एक्सरसाइज करता येत नाही फॉर 1 month. हात हलवता येत नाही कारण लीड हलू शकते. सो हे सगळे त्रास नाही व्हावे म्हणून हा आविष्कार केला आहे काही कंपनीवाल्यांनी आणि हा 7 वर्षापासून वापरला जातो दुसऱ्या देशांमध्ये. भारतात आता 1 वर्षापासून आम्ही वापरतोय आणि याचं नाव आहे लीडलेस पेसमेकर. ही एवढीशी चिप, आम्ही याला चिप म्हणताना जेव्हा आम्ही पेशंटला समजवतो की एक चिप तुमच्या हार्टमध्ये लागेल. ह्याच्यामध्ये हे टायटॅनियमने बनलेलं आहे. याच्यामध्ये एक स्क्रू आहे. हा स्क्रू, छोटा स्क्रू दिसत असेल, याला आम्ही हार्टच्या मसलमध्ये स्क्रू करतो एका डिव्हाइसच्या मदतीने. ते डिव्हाइस एक ट्यूब असते, जांघेतून एका वेनमधून, फिमोरल वेनमधून ती हार्टपर्यंत जाते आणि हार्टपर्यंत एकदा प्रॉपर जागेवर पोहोचली की आम्ही त्याच्यावर स्क्रू असतात, त्याच्यावर मोठे मोठे डिव्हाइस, 3-4 डिव्हाइस असतात, त्याच्यावर स्क्रू असतात. ते आम्ही त्याला फिरवलं की तोच वळण इथे जातो आणि ह्याला तो मग हार्टमध्ये गुंतवतो. एकदा व्यवस्थित हे झालं, हार्टमध्ये लागलं की हे याला एका चिमट्याने पकडलेलं असतं. वन्स वी चेक की सगळे पॅरामीटर्स ओके आहेत, बरोबर हे काम करत आहे, तर आम्ही त्याला रिलीज करून टाकतो. त्या रिलीजचा एक बटन असतो, ते रिलीज केलं की सगळं सिस्टम बाहेर येते. एवढ्याशा 4-5 मिलीमीटरच्या होलने पूर्ण शस्त्रक्रिया केली जाते आणि त्याच्यावर एकच टाका लागतो. तो टाका दुसऱ्या दिवशी आम्ही काढतो आणि पेशंट घरी जातो. त्यामुळे याच्यात पेशंटचा स्टे पण फार कमी आहे हॉस्पिटलमध्ये, 1 ते 1.5 दिवस. आज केला ऑपरेशन तर उद्या आम्ही डिस्चार्ज करू शकतो पेशंटला. जुन्या पेसमध्ये आम्हाला पेशंटला 3 ते 4 दिवस कमी कमी ठेवावं लागायचं, कधी कधी जास्त पण 5 दिवस, कारण अँटीबायोटिक द्यावे लागायचे. इथे इन्फेक्शन होऊ शकतं म्हणून आम्ही अँटीबायोटिक देतो, इंजेक्शन अँटीबायोटिक ते द्यावे लागायचे. प्लस इथे ब्लिडिंग झाला आहे का, काही प्रॉब्लेम झाला आहे का ते ऑब्झर्व करावं लागतं नेक्स्ट दिवस, कारण मोठा प्रोसिजर आहे तो जुना जो पेसमेकर करायचो आम्ही. त्यामुळे जास्त दिवस हॉस्पिटलमध्ये स्टे असायचा. आता त्याच्यामुळे ह्या नवीन प्रक्रियेमुळे हॉस्पिटलचा स्टे पण कमी झाला आहे आणि पेशंटला कम्फर्ट फार जास्त आहे. हे लावल्यानंतर पेशंटला काहीच रेस्ट्रिक्शन नाही. दुसऱ्या दिवसापासून ते योगा करू शकतात, स्विमिंग करू शकतात, एक्सरसाइज करू शकतात. आम्ही सगळं अलाव करतो पेशंटला. किती वयाच्या पेशंटमध्ये ही उपचार पद्धती लागू होते? कुठल्याही वयाच्या पेशंटमध्ये. युजली ही लागते 70 वयाच्या वर कॉमनली. तर आणि आम्ही कधी कधी फार रेअरली हे लहान मुलांमध्ये पण ही पेसमेकर लागतं. आम्हाला फार त्रास व्हायचा ह्या पेसमेकर लहान मुलांमध्ये, कारण हाईट वाढते. एकदम रेअरली होतं, लहान मुलांमध्ये फार अनकॉमन आहे. जसं मी एक इम्प्लांट केलं तर सगळ्यात कमी तिचं वय होतं 13 वर्ष. ते अनुवांशिक असतं, वडिलांमुळे तिला आलं. त्याच्या वडिलांचंही मी केलं होतं, तिचंही मी केलं होतं. त्यांच्यामध्ये काय होतं की हाईट वाढते, त्यामुळे ही याची लेंथ तर एकच फिक्स असते आणि आम्ही टाका घेऊन टाकतो आतमध्ये, त्यामुळे ही लीडची लेंथ नाही वाढू शकत. तर अशा पेशंटला 7-7 वर्षांनी चेंज करावं लागतं. त्यामुळे लहान मुलांमध्येही हे फार चांगलं आहे.
पण त्याचं छोटा डिव्हाइस लावतो मी, त्याच्यापेक्षा छोटा डिव्हाइस. या यंत्राची लॉंग लाईफ सर किती सर आहे? पहिलं स्पेस मेकर होतं ते आणि ह्याच्यामध्ये किती फरक आहे? खर्चिक आहे का हे कमी खर्चिक? हे खर्चिक आहे. ऑब्व्हियसली कुठली नवीन टेक्नॉलॉजी ती आपल्या जनतेसाठी थोडी हाय कॉस्ट असते, कारण हॉस्पिटलला रिक्रूट करण्यासाठी हाय कॉस्ट लागतो. जशी याची इम्प्लांटेशन रेट वाढेल इंडियामध्ये तसे याचं कॉस्ट कमी होईल. आता 2 फॉरेन कंपनीज याला बनवत आहेत, त्यामुळे अजून रिसर्च चालू आहे. इंडियनला एकदा बनलं किंवा हे कंपनी पण कमी करतील जेव्हा याचा रेट वाढेल. ऑलमोस्ट डबल पडतं, दुप्पट कॉस्ट आहे. या यंत्राची लाईफ किती आणि किती वर्षानंतर हे बदली करावी? सो तेही याचा फायदा आहे की जे रुटीन बेसमध्ये आम्ही लावायचो त्याची लाईफ 10 वर्षच होती. 10 वर्षाने बॅटरी चेंज करायला लागायची, छोटा शस्त्रक्रिया परत 3 दिवस पेशंटला ऍडमिट व्हावं लागायचं. ह्याची लाईफ वेगवेगळ्या कंपनीची वेगवेगळी, पण 14 ते 22 वर्ष. ते डिपेंड करते की पेशंट किती वापरली जाते बॅटरी आतमध्ये. जेवढी बॅटरी कमी वापरली जाईल तेवढी लाईफ जास्त असतात, पण मॅक्सिमम लाईफ इज 23 इयर्स. मागच्या काही वर्षापूर्वी त्यांनी इकडे एक कॅम्प ऑर्गनाईज केला होता आणि त्यावेळेला त्यांनी इमर्जन्सीमध्ये हार्टचा प्रॉब्लेम झाला तर त्याच्यावरती कसा करून त्या माणसाला रिवाईव्ह करायचं शिकवलं होतं. दॅट टाइम आय हॅड कम्युनिकेशन विथ मी एंड आई वॉज प्राउड दैट ही इज डूइंग वेरी गुड जॉब. आई वॉज इम्प्रेस्ड. तो अभी जब भी मेरे को प्रॉब्लम आ गया हार्ट का, हार्ट बीट्स कम हो गया, तो हम बोला अभी क्या करने का करें. डॉक्टर जैन साहब को हमने रिक्वेस्ट किया इसके बारे में पूछो, तो उसने हॉल्टर टेस्ट करने को बोला. हॉल्टर टेस्ट बोलो तो एक मैकेनिज्म ला के इधर लगाते हैं और 3 दिन 3 रात उसको स्टडी करके हम लोग को एक रिपोर्ट देते हैं. वो रिपोर्ट में ऐसा मालूम होगा कि मेरा हार्ट बीट का बहुत टाइम 35 तक नीचे आता है, वैसा ही रहता है. तो हमने एडवाइस मांगा डॉक्टर जैन से, तो उन्होंने बोला कि आपको पेसमेकर लगाना पड़ेगा. पेसमेकर जैसे आपने बताया अभी जो बड़ा पेसमेकर वो इधर लगाने का होता है. मेरे को भी थोड़ा लंग का प्रॉब्लम है तो हमको एक्सरसाइज करना पड़ता है, तो एक्सरसाइज करने के लिए वो पेसमेकर नहीं चलने वाला था. तो हम लोग सजेस्टेड दैट वी शुड गो फॉर अ पेसमेकर विच ही शोड इट टू अस. एंड दैट पेसमेकर लगाने के लिए हमको बोला कुछ तारीख फिक्स किया था 8 तारीख. हमको सुबह 8 बजे बुलाया, रात को आज बुलाया, कल सुबह बुलाया ऑपरेशन थिएटर में. 15-20 मिनट ऑपरेशन का तैयारी करने को लगाया. कोई आके बोला कि इधर आपको तो एनेस्थीसिया देने वाले हैं. तो एनेस्थीसिया देने के बाद 15 मिनट में आके डॉक्टर जैन बोले सक्सेसफुल, तुम्हारा काम हो गया. सच अ फास्ट ऑपरेशन, सच अ इंटेलिजेंट ऑपरेशन विदाउट एनी नॉलेज. ऐसा ही जाके हार्ट में जाके उसको बिठा के स्क्रू करके मेरे को हार्ट बीट नॉर्मल करके हो गया. अभी आई एम हैविंग एंजॉयबल लाइफ. मेरे को कुछ प्रॉब्लम आता नहीं. कभी कभी इधर फीलिंग आता है मेरे को लगता है तभी वो हार्ट बीट थोड़ा कम होके अपना पेसमेकर काम करने को लगा रहे टक 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 करके वापस नॉर्मल हो जाता है. सो आई हैव बी वेरी प्राउड ऑफ मिस्टर डॉक्टर जैन एंड द ऑपरेशन इज डन वेरी सक्सेसफुली. थैंक यू डॉक्टर जैन. हाय खुशी, हाय निकिता. तूने आफ्टर 12 कौन सी स्ट्रीम में एडमिशन लिया है? मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर तो बनाना है, लेकिन मुझे समझ में नहीं आ रहा मैं कौन सा कोर्स लूँ. खुशी, अभिनव इंस्टीट्यूट का GNM नर्सिंग कोर्स परफेक्ट है. ये महाराष्ट्र नर्सिंग काउंसिल एफिलिएटेड है. सिर्फ थ्योरी है या प्रैक्टिकल भी है? यहाँ 70% प्रैक्टिकल और 30% थ्योरी है, मतलब रियल हॉस्पिटल लर्निंग. हम दोनों को प्लेसमेंट भी मिलेगा ना? बिल्कुल 100% जॉब प्लेसमेंट सपोर्ट, एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और डेडिकेटेड प्लेसमेंट टीम. क्या हम उसके बाद गवर्नमेंट जॉब के लिए अप्लाई कर सकते हैं? ऑफ कोर्स. और इंडिया और अब्रॉड दोनों जगह ह्यूज डिमांड है एक्सपर्ट्स की. वाओ, साउंड्स लाइक अ प्लान. हाँ, अब फ्यूचर सेफ लग रहा है. एडमिशंस ओपन, लिमिटेड सीट्स, फ्री करियर काउंसलिंग के लिए अभी अप्लाई करो at Abhinav Institute.